मावशी, काय करून राहिली तू आता? काही तर नाही रे. काऊन काय म्हणता? आता स्वयंपाक करतो बा आता. काऊन काही पाहिजे होतं का तुला? अरे मी काय म्हणतो, संदीप जरासा घराकडे काऊन निघेला रे? तू याही वाट पाहत असं नाही का? किती काही झालं तर तू पोरग होय, ते माय होई तुई. हा, आमचा काही करो, पण निदान तू यासाठी तर चांगली आहे ते. तू गेला काऊन नाही जरासा घरी? मावशी, ते गोष्ट नाही करायची आहे मला. ते गोष्ट करूही नको माझ्यासोबत. आता मी त्या घरी जात नाही. मग याई जोपर्यंत येत नाही इथं माझ्या बाबाले, बहिणीले, सगळेले, बायकोले सन्मान देत नाही, तोपर्यंत मी त्या घरात पाय ठेवत नाही. बरं बा, तुया म्हणा ना. आता काय बोलू बा मी? आता तुमचं मायलेकाचं मॅटर आहे ते. मी बोलू तर शकत नाही त्याच्यात. अजून मी बोलली तर तुम्ही मावशी मलाच वाईट म्हणून. आताही म्हणूनच राहिली असन का ती इथं राहिली आली म्हणूनच माझं घर बिघडलं असं तसं. कारण ते पहिलेचीच बोलते अशी. तर मला माहीतच आहे ते काय बोलते म्हणून. पण आता तू नाही म्हणता तर मग नाही म्हणत तुले. पण तुला काय काम आहे माझ्यासोबत? मावशी, मी काय म्हणतो, मला 2-3 भाकरी करून देशील काय? भाकरी अन मसाला मसाला करून देशील काय? भाकरी? काऊन? मी घरी तर आता पोळ्या करून राहिली रे. पोळ्या करतो, भाजी करतो. आणि अजून काही म्हणशील तर काही करून देतो लागन तर. भाकरी काऊन खाता म्हणतो तू? नाही नाही, भाकरी घरी नाही खात मी. आमची पार्टी आहे आज. मावशी, आता मी एवढे दिवस झाले तिकडेच होतो कोणी बोललो तोंड कसं कसं होऊन गेलो मावशी. आता बिलकुल हे साध्या भाज्या आणि ते खायला मनच नाही करून राहिलो. ते मेथचं खाऊ खाऊ मी परेशान होऊन गेलो. त्याच्यानं आता माझं म्हणणं काय आहे, तर मी म्हटलं काल मित्र तयार केलं आपण भाजी बनवू म्हणून. तर पाहू म्हटलं बनवू तिकडेच त्या रवी भाऊच्या घरी गिरी पाहू. त्याच्यासाठी पाहिजे होत्या मला भाकरी. 2-3 भाकरी करून दे म्हटलं. अन थोडासा मसाला करून दे. भाजी आणतो आम्ही तिकडून आणतो मग लागन तर सगळं. भाकरी पण आता आपल्या घरी पीठ नाही ना रे ज्वारीचं. मग भाकरी कायच्या करू? आता 2-3च पाहिजे काय? बस 2-3च पाहिजे, जास्त नाही पाहिजे. कसं आहे, तसं तर माझ्या 2च भाकरीत होऊन जाते. पण असं एखादी जास्तीची म्हणून 3 देऊन देजो. ज्वारीचं पीठ नाही म्हणतं मग कसं करतं? पोळ्या चांगल्या नाही लागत ना मावशी त्याच्यासोबत. मग मग कसं करता आता? बरं पाहतो मी. पाहतो कोणाच्या इथून उसनं घेऊन घेतो. गव्हाचं पीठ देऊन देतो आणि ज्वारीचं पीठ घेऊन घेतो. त्याच्यात काय एवढं मोठं 3च भाकरी पाहिजे का तुले? 3-4 भाकरी करून देतो मी. असं 1-2 जास्तीच्या. मावशी, तू किती चांगली आहे व. हा, माझ्या आईच्या जागी असती तू तर खरंच किती चांगलं झालं असतं. आमच्या घरात असे सगळे भांडणे झाले नसते. बरं, तुम्ही दोघी सख्या बहिणी असून तुमच्या दोघीत एवढं अंतर कसं काय मावशी? जाऊ दे, आता चालूच असते. एका मायचे लेकरं मग काय झालं, सारखेच थोडे असते सगळे. एका माडीतले म्हणे सगळे सारखेच असते काय? तसे मायचे लेकरं असते. एका हाताचे 5 बोटं पाय बरं आपले. लहान मोठे आहेच ना. तसंच असते. एका मायचे लेकरं असले ना, ते 10 असन तर 10 रंगाचे असते अलग अलग. सगळेचा स्वभाव अलग असते. बरं, देतो ना मग करून. मी येतो सोबत भेटू ना. आम्हाला काय काय पाहिजे तर मग दुकानातून सामान घेऊन देतो. हा, देतो करून, जाय मग. आता याने म्हटलं तर बाई करून देतो म्हणून, पण आता पीठ कुठून आणू मी? कोणाच्या घरी मागू आता पीठ? आता जवळपास कोणाचं कौसा बुडीच्या घरी असेल काय? ते कायले खात असेल आता म्हातारी बुडा. चावत नसेल ना. नाही, रंजूच्या घरी पाहतो. हा, तिला आवडते भाकरी, बरोबर आहे. ते रोज एक भाकर करतो म्हणते मी स्वतःसाठी. तर होऊ शकते. जातो तिच्या घरी आणि मागून आणतो तिला थोडंसं. तिला म्हणून माझ्या घरचं गव्हाचं पीठ घेऊन घे म्हणून तू. पण मला ज्वारीचं पीठ देऊन दे म्हणून बाई एखाद्या भांड्यात. मावशी, कुठं चालला तुम्ही? बरं झालं पूनम तू आली. तिकडे होती काय तू? बसली, मी तुला पाहूनच राहिली घरात. नाही म्हटलं कुठं गेली, म्हटलं गडे ये. मी भांडीच तर घासून राहिली होती मावशी बाहेर. इथं पण एवढ्या जागेत मला घासता नाही येत म्हणून तिकडे नेले आणि तिकडेच घासून राहिली होती. कोणी ठेवून दिले आता बाहेर. तुम्ही कुठे चालल्या म्हटलं? अरे ह्या संदीप आला तर तुला माहित नाही काय? तो आला आणि तो काय म्हणे मला, मावशी म्हणे मला 2-3 भाकरी करून दे म्हणे. आता ज्वारीचं पीठ नाही बाई घरी. तर म्हटलं आता कुठून आणू? तर पाहतो म्हटलं आता रंजूच्या घरी गिरी असेल तर तिच्या घरी राहतेच. त्याला काय भाकरी पाहिजे आता? आपण तर पोळ्या भाजी करून राहिलो ना. अगं ते काय सोबत्याची त्याची काही पार्टी आहे म्हणते, भाजी गिजी करून राहिले म्हणते. तर करतील कुठं गावात कोणाच्या घरी गिरी, त्याच्यासाठी पाहिजे म्हणे. तर मी म्हटलं पीठ तर नाही रे, पाहतो म्हटलं असेल तर कोणाच्या घरी, म्हणून जातो म्हटलं जराशी रंजूच्या घराकडे. बरं ठीक आहे, जा मग. खाईपर्यंत ठीक आहे गड्या, पण पेले नाही पाहिजे. माणसाचं काही खरं आहे काय? खाई नाही पिऊ नाही घेईन. सोबती एका ठिकाणी झाले म्हणजे खरं नसते यायचं. मला लागून मावशीले का म्हणतात येईल का पेजो बिजो नको बा. अबे पिंट्या, झालं काय? झालं वावर? अर्धही नाही झालं काय रे अजून? तू तर म्हणे एका दिवसात पुरं करून देतो म्हणे रे. होते ना पाटील, काहून एवढे गडबड करता? बस 1 घंटा थांबा, 1 घंट्यात पुरं मारून देतो मी. हो, नाही तर मग म्हणशील का करून देत नाही म्हणून. अर्ध टाकून जाजो, नको पुरं करूनच जाजो आज. काय रे बा संदीप, हाय ह्या म्हणे लवकर येतो म्हणे. काय किती टाइम झाला, ह्या इकडे वावरातच आहे. अबे पिंट्या, पिंट्या, अबे इथं काय लिहिलेलं का संदीप तू वावरात? मीच येत होतो ना गावात. हा, झालं हे 1 घंट्याचं काम आहे माया. भात मारमोर करतो ना, भातच येतो ना. अरे मी तेच विचारायला आलो, तुझ्या फोन नाही लागून राहिला ना. किती वेळचा फोन लावून राहिलो तुला 1 घंट्यापासून. फोन नाही लागला म्हणून तर मग इथं आलो. याले म्हटलं चालतं काय रे म्हटलं गण्या. तर ह्या म्हणे हो, पाटलाच्या वावरात आहे म्हणे त्याचा ट्रॅक्टर म्हणे. म्हटलं ठीक आहे चल म्हटलं, म्हणून आलो इकडे. अरे तर पक्का आहे ना आपलं.
मी म्हटलं नाही एकदा पक्क तर पक्क. असं असते का आपलं कच्चं काम आपण करतच नाही ना का. पैसे पाहिजे का तुले? पैसे घेऊन जाय, नाही तर मग असं कर. आता पाटलानेच मागा लागेल मला. बरं तू तुझ्या जवळचे टाक, मी देतो घरी आल्यावर. घरी आले का पैसे. आणि आता जायच्या वेळेस पाटील देतेस मला पैसे अजून. नाही नाही, पैसा गिसायचा विषय नाही रे. पैसे तर मी करतो खर्च. मध्ये काही 1000-2000 रुपये खर्च केले तर काही महाग थोडी होऊन राहिले. पण मी म्हणणं आहे का कच्चं आहे का पक्का आहे बा. करता नाही करत, म्या हो हो करा. आणि तुम्ही मजा करूच नाही माझी गोष्ट कालची. मग बस झालं मग डन. तू एक काम कर, मी माझ्या बुडीले भाकरी आणतो मागून करून, देते माझी बुडी करून. सगळेजण आपापल्या घरून भाकरी घेऊन या. आणि भाजी पाहू कुठं करायची आहे तर. पाहू एखादी जागा जिथं भेटली तिथं करून टाकू काले. मी इथं आहे बे त्याच्यात का मला सोडलं काय. नाही हो पाटील, सोडलं काय तुम्हाला. द्या ना मग पैसे, द्या ना. पैसे नाही पाहिजे का आणण्यासाठी मटेरियल सगळं. एक काम कर, आपलं गावातलं याचं काय म्हणते झुमऱ्याचं दुकान नाही काय, त्याच्या दुकानात जाय. त्याला म्हणा पाटलाच्या नावावर तुला काय काय सामान पाहिजे ते सगळं घेऊन ये, माझ्या नावावर लिहून दे. फक्त त्याला सांगतो तो सगळं सामान तुला देऊन देते. आता मी काही खिशात पैसे थोडे घेऊन फिरून राहिलो इकडे जंगलानं. दिन ना बात हो, नाही तर मग मारण फटके. म्हणून का काय होय म्हणून कायच्यासाठी पाहिजे असं तसं म्हणून नाही काय मला. नगदी आणलं तर नाव नाही सांगा लागत, आणि उधार आणलं तर नाव सांगाच लागते. नाव सांगितल्यावर त्यानं म्हणावं नाही काय अजून. अबे तू जाय तर खरी, तू म्हण तर खरी त्याले, तो नाही देईन तर म्हणजो फक्त. तू फक्त जाय तर खरी त्याच्या दुकानात, तो तुला सगळंच देते. त्याला म्हणा पाटलानं सांगितलं म्हणा, मग नाव सांगतो निखिल पाटलानं सांगितलं म्हणा का तुम्हाला तुमच्या इथून सामान सांगितलं. तुले तेल मीठ हळद तिखट मसाला जे पाहिजे असन सारं घेऊन ये. हो ते सगळं माझ्या एकूण मटेरियल. असं म्हणजे आम्ही मेन सामान आम्ही आणू, आणि तुम्ही फक्त ते माल मसाला तेच आणा. अबे तर मसाले की स्वस्त होते काय. 500 रुपयाचं तर सामान होईल. मग 500 रुपयाचं मटेरियल देऊन राहिलो का मी. तेल लागून तुम्हाला अर्धा किलो पाहिजे का 1 किलो पाहिजे तू घेऊन तर ये. अर्धा किलो तेल लागून, काजू बदाम काय काय पाहिजे ते घेऊन ये ना तू. आणि मसाला वाटशील कसा बे मग. हा ना रे संदीप, घेऊन गेलो. 500-600 रुपयाचा मसाला होते. काजू बदाम मस्त आणले काय जे जे पाहिजे तुला ते आण. मस्त भाजी झाली पाहिजे एक नंबर. सगळे मिळून भाजी करू आणि खाऊ. आणि गोपाल दादाले म्हटलं काय, गोपाल दादाले म्हणजोले का. हो, कारण का त्याच्या घरी चालत नाही आणि त्याला चालते. मग खायचा प्रश्न होते ना. तो मला नेहमी म्हणते त्या कधीही केलं तर मला सांगत जाय म्हणते. तो पैसे गिशे द्यायलाही मोठ्या मनाचा आहे तसा. सांगतो काय जरासा मायकून निरोप देऊन देजो. काहून त्याच्यावर फोन नाही काय, फोन लावून दे ना गोपाल दादाले. अबे चार्जिंग कुठे आहे मायाच्या, चार्जिंग सरली ना इथं कुठे चार्जिंग करू. आता घरी गेल्यावर लावून चार्जिंगले फोन. म्हणून तर होय ना, बंद आहे माझा फोन, नाही तर बंद करायला राहिला असता. तुला काही इथं हेलपाट्या मारायला लागल्या असत्या. बरं बरं ठीक आहे, सांगून देईन. आणि भाजी किती खाणं लागते मग, किती जण आहे आपण. खाऊ पाटील कितीक लागन आपल्याला भाजी, तुमच्या अंदाजानं सांगा बा. आपल्याला काय मला 1 प्लेट भाजीच्या वर तर लागत नाही. त्याच्यानं मी माझ्या अंदाजानं तर सांगू शकत नाही. कोणी 1 प्लेट खाते आणि कोणी 2 प्लेट खाते. कोणाला निरे पिसच पाहिजे, कोणाला रस्साच पाहिजे. मग काय करावं राजीव आता. आता पाय आपण किती जण आहे, सगळ्याच्या हिशोबाने एक एक पाव आलं पाहिजे. अशा अंदाजानं बोलावा, घेऊन या तेवढं. मले तर पीस पीस पाहिजे रे बा. लेग पीस मला लागते रे बा. मले लेग पीस आवडते. माय भीन कोंबडी आणून राहिले ना, त्या कोंबडीला 2च पाय असते ना. कितीक जण खाते 2 पाय. तुले लेग पीस, त्याला लेग पीस, त्याला लेग पीस. अजून 1-2 जण आले तर तेही म्हणून आम्हाला तेच पाहिजे. 2च पाय असल्यावर किती खांत्या कोंबडीचे. काही ले काही हो, बाकीचं कोण खाईन मग. एक काम कर तू संदीप, गणेला घेऊन जाय आणि तू 2 जण जा. अबे तो डेंग्या कुठे राहिला, त्याला नाही आणलं काय, त्याला घेऊन येताना. असे तुम्ही 3 जण मिळून जा आणि भाजी घेऊन या. 2 किलो भाजी घेऊन ये. माझ्या हिशोबानं 2 किलो तर आपलं होऊन जाते सगळेचं. अबे तो तर पसारला आहे घरी, अजून उठाचा पत्ता नाही. तो एवढा लवकर उठते काय. रईस बापाची औलाद आहे राजा, तो तर लवकर नाही उठत तो. मारणं सायशली 1 लाख मागून दे पाडून खाली पलंगावून. असा कसा उठत नाही तर माहीत तर पडते. अभिले का पिंटे त्याचा बाप तसंच म्हणे मला. मग मी गेलो तर म्हणे मारणं बे म्हणे 1 लाख मार म्हणे त्याला म्हणे, पाड म्हणे. झोपला तर झोपला आहे म्हणे, काम नाही धंदा नाही करत म्हणे, काही नाही म्हणे. हा आयता खाते म्हणे ह्या म्हणे. काऊन रे तो काम नाही करत काय, घरीच राहते काय. करते ना बे, तहसीलचे कामं करते तो, ग्रामपंचायतचे कामं करते तो. पैसा नाही कमावतं काय तर दिवसभर करते आपला. तिकून आला थकला का झोपला राहते. मग त्याच्या बापाला असं वाटते का कामच नाही करत. त्याच्या बापाला असं वाटते का वावरात एवढे कामं केले तरच काम होते, नाही तर काम होत नाही असं वाटते त्याच्या बापाले. आता त्याचा बाप काही शिकला आहे नाही, त्याच्यानं त्याला असं वाटते का वावरात आपण कष्ट केले तर पोरं नाही केले पाहिजे. हा, आणि ज्याला वावरातले कामं करायला लागते त्याला माहिती आहे कशी थंडी होते तर इथं. बरं चाल येतो मग मी काय. भाकरी सगळेजण आपापल्या घरून आणणार आहे बा, तुम्हाला किती किती पाहिजे तर. आणि सगळेजण एक एक भाकरी एक्स्ट्रा आणा. कसं आहे 2 जरी खान तुम्ही, भाजी जर चांगली झाली
तर याची त्याची ओळवाड करता मग. त्याच्यापेक्षा आपापली भाकर एक जास्तीची आणा तुम्ही. वाया गेली तरी चालते. हा हो, मी सांगितलं माझ्या मावशीले करून दे म्हणून. मी सांगितलेले का माझ्या बुडीले. हा, मी सांगितलं माझ्या आईले. म्हटलं भाकरी करून द्यायचं म्हटलं 2-3. अबे का माझ्या बायकोले तर भाकरी येतच नाही बे. मग काय करू आता, मी कुठून आणू भाकरी? आता आम्ही काय करावं? तुम्ही काय अशी बायको केली का जिला भाकरी येत नाही? भाकरी खायचा शौक मोठा आहे तुम्हाला. आणि काय लोक करून देईन का तुम्हाला भाकरी मग आता? हा, करायला लावा बायकोला, शिकायला लावा. तुम्हाला खायचा शौक आहे तर. जाऊ दे, मी पोयाच घेऊन येईन. माझ्या बायकोनं पोया केला तर घेऊन येईन मी. काही एवढं हे नाही. काय माझ्या बायकोला काय बोलू काय का मी आता भाकरीसाठी? मी खाऊन घेईन, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. काय नाही, डेंग्याच्या घरी भाकरीच करते रोज. तो भाकरीच आणणार आहे नाही तरी त्याला पाहिजे पोया. तुम्ही त्याला पोया देऊन द्या तो भाकरी खाऊन घेईन तुमच्या इच्छा. बस जमलं तुमचं दोघांचंही. बरं बरं, ठीक आहे, जमते मग. कोण रंजू बसली अशी? कोण? काही कामागिमाने वाटते, स्वयंपाक गिपाक झाला वाटते सगळा. नाही हो मुन्नी बाई, स्वयंपाक कुठं झाला? भाकरी करून ठेवल्या बिचारे. आज कोणी ज्वारीच्याच भाकरी केल्या. गव्हाचं पीठ काही होतं नाही. लेकरं खायला नाही पाहत बिचारे भाकरी. आता म्हटलं काय करू गड्या मी? तर चल म्हटलं मी भाकरीच करून घेतो. पोट्टेचे मोठे नोकरी आहे व तिथं कणी माझ्या भावाच्या इथं. आता भाऊ आहे बाई नोकरीवर. त्याला काय आहे, किती पैसा खर्च केला तर रोज काही ना काही आणत राहते पोट्टेसाठी. आणि गाव आहे शहर, काही भेटते. आता इथं कसं आहे बाई, आपलं गाव पडलं खेडं. इथं काय भेटते रोजच्या रोज? कुल्फीवाला एखाद्या दिवशी येते तर येते, काही पोट्टे जिमून गेले जसे. राहत नाही म्हणते आता. जातो म्हणते तर चांगलंच नाही करत म्हणते खाले. काय करत जाऊ याच्यासाठी रोजच्या रोज? नाही हो, आता लेकरायले कसं आहे, शाळेत जाते ते रोज रोज नवीन भेटते त्याले. इथं आले का 4-8 दिवस त्याला वाटते चांगलं भेटलं पाहिजे म्हणून. आता नाही भेटलं म्हणजे मग होतेच लेकरायची नाराजी. लेकरायचीच काय मग आपलीच तर होते. आपणच तर मोठे माणसं असून आपलंच तर म्हणून काही खाली करत नाही. असं वाटतं चांगलं भेटलं तर बरं आहे. तसंही आता ह्या उन्हाळ्या दिवसाचं कणी असं काही खाऊन घ्यावं वाटत नाही काय. ते आहे बाई. तसं माझ्या भावजाईनं चटकून ठेवलाय माझ्या लेकराईले. काय करू आता? तिला असं वाटत असं काही भारी गेलं पाहिजे हिच्या घरी गेल्यावर लेकरं. म्हणून अशी करते ते. आता सांग ना, असं करायला पाहिजे का बाई तिनं? माझ्या लेकराईले साधं सुद्धा खायला द्याव तिनं, असं माझं म्हणणं आहे. तर ते अशी करते बिचारे. माय एवढी चांगली भावजाई आहे बिचारे रंजूबाई तुई, तरी अशी म्हणतं. सगळं देते तुझ्या लेकराईले. भावजाई म्हटलं काहीच देत नाही. मग झाले पाहत नाही लेकरं म्हटलं मामाच्या घरी. आणि तुझे लेकरं आले पाहत नाही मामाच्या घरून. मग सांग बरं, मग माय बापापेक्षाही त्याला मामा मामीच प्रिय आहे का नाही? हो, आता गेले बाई बाहेर. जरा भर त्याचं मन गमवलं कसंही. जरासा चिवडा दिला बाई करून त्याले. पोहे केले भाजबूज होते ते आणि दिला करून. तर आवडीनं खाल्लं ते ना. आणि त्याला मग पोट्टा आला, त्याला मग भूक लागली म्हणे आई. मी म्हटलं जेव म्हटलं बाबा, केली म्हटलं भाकर ज्वारीची. मी नाही खात म्हणे, तू म्हणे भाकरीच करतो म्हणे, पोळ्या करतच नाही म्हणे. सांग व, आजच केल्या पहिल्यांदा भाकरी आणि रोज भाकरीच करतो म्हणे. सांग आता काय करू बाई? आता जे आहे आपल्या घरी तेच करून कोणी. काय करू रोज रोज? आता आणून म्हटलं संध्याकाळी दहीऊन. मग एक काम करणं चांगलंच झालं हे तर गोष्ट. मी काय म्हणतो, मी आली तुझ्या घरी त्याच्यासाठीच. मला पाहिजे होतं ज्वारीचं पीठ. मी म्हटलं इले ज्वारीचं पीठ मागतो आणि इले पीठ देऊन देतो म्हटलं गव्हाचं. कणिक देऊन देतो म्हटलं आणून. असं म्हणून मी आली होती तुझ्या घरी. तर आता त्या भाकरी केल्या म्हणतं कणी, तर असं करणं 2-3 भाकरी देऊन दे मला. आणि मी पोळ्या केल्या आहे तर 2-4 पोळ्या आणून देतो तुले. जमन नाही काय? हो हो, जमते ना, जमते काऊन नाही. घेऊन जा. किती भाकरी पाहिजे तुले? 2 का 3? घेऊन जा. 3 पाहिजे होत्या. ते माहिच्या यायला पाहिजे संदीपले भाकरी पाहिजे. काऊन? त्या पोळ्या केल्या म्हणता ना, मग तो कोण भाकरी खातो म्हणते. ते काही त्याची सोबत्याची पार्टी मार्टी मग भाजी आणत असन. आता एवढ्या दिवसाचा तो तिकडे आहे कणी, तिकडे काही त्याला भाजी खायला भेटली नाही. मग आता इथं आणतो म्हणे तो. चालू होतं त्याचं सोबत्याचं काय मिळून पैसे टाकून आहे म्हणे. तर भाकरी जशा घरूनच पाहिजे म्हणे. तिथं कोण करून त्याच्यासोबत भाकरी टाकणारे आहेच कोण? मग घरूनच नेऊन राहिले भाकरी घरून नेते भाजी तिथं करते. कुठं करते आणि काय करते कोणाला माहीत. असं हां, ठीक आहे ना. मग घेऊन जाय 3 भाकरी घेऊन जाय. आणि पोया देऊन द्यायचं मला. तरी 5-6 पोया आणजो बा. 2-3 पोळीत काय होते माझ्या पोट्टीचं. 2-2, 4-5 पोया तर खाऊनच घेतात ते. म्हणून मग आणून देतो. चाल मग दे मग मला, मी जातो घरी. हो हो, देतो. का व झाली त्या बहिणीची नाराजी दूर झाली का? बस तशीच आहे. आणि संदीप तिथंच राहून राहिला का मग, का तुझ्या घरी येऊन राहून राहिला? होईन बाई, आज नाही उद्या. मायलेकाचं चालूच राहते. नवरा बायकोचं मायलेकाचं काय म्हणतात आता काय त्याला कुठं घर सोडून गाव सोडून जाऊ देतं काय आपण असून? काय म्हटलं काय बाबा रागात मा तिकडे जाता, इथंच राहून जा म्हटलं. आज नाही उद्या सुला होईन तर चाललेच जाईन आपल्या घरी. आणि तो आला तर तो गेला घरी. तो घरी गेला मग त्याला माहीत झालं असं इकडे राहते म्हणून. तो इकडे आला तर मग आता इकडेच राहिला. आता त्याची पाहिजे इकडे बायको राहीन, तिकडेच नवरा राहीन कोणी. माईच्या मागं कोणते पोरं राहते आता? हो हो, होते चालूच राहते. काय करतं माहीत तर घरचे, जे घरचे तर मोठेच आहे. माझ्या घरचे तर इथले आहे टोंगईभर. तेच तर माझ्यासोबत भांडण करते. असे बोलते मला. काय करू? आणि आपल्यावरच बिन असते आला म्हणजे. जाऊ दे बाई, चालूच राहते. आणतो मी, थांब आणून देतो, उभी राह. असं म्हणतो मग बा तुम्हाला भाऊ. पट्टे काय पहा. वा जीवा पटलं ना, पण प्रचार करायला लागले ना आपल्या मागं.
लागले नाही काय तुम्हीच सांगा आता. होते काय आपलं भागते काय आता एवढ्यानं? आता आपल्याकडून होते काय? ओ मामा. काय बे बोल. का बे चाले हो? मला सोडून येऊन गेले तिथून. जराशी मला आवाज नाही दिला तुम्ही. कोण सोडलं बे तुले? आलतो ना तुझ्या घरी, तुला उठवायला आलो. तुझ्या बाप म्हणे मार म्हणे त्याच्या कमरीत एक लात म्हणे पाड म्हणे त्याला खाली म्हणे. म्हटलं नाही राहू दे लागून याले म्हणून मी जाऊ दिलं. पार्टी करून राहिली आणि मी मला टाकून देता काय मग आता? टाकून कायले राहिलो? कोण टाकून राहिलं तुले? आता तू उठायचा होता तर मग आम्ही करून राहिलो सामान जमा. म्हटलं तू उठतोच तोपर्यंत आणि काढ पैसे काढ आता. अबे पैसे नाही ना बे सध्या. पुरे पैसे बापाने घेऊन घेतलेले का? काम नाही करत म्हणे. आणि मी काल पगार झाला म्या कुठीला असं पॅन्ट अटकून दिलेले का? आणि बस माझ्या बापाला ना तिकून माझ्या बापानं पुरे पैसे काढून घेतले पॅन्टातले. आता नाही का माझ्याजवळ तर जवळ खाले पैसे नाही आहे. तू दे ना सामानाले पैसे देते इले, ते तुला जहर खाले पैसे देते. मामा राम राम. काय म्हणते तुमची पोरगी? मस्त मजेत? अबे साल्या आपल्या अवकातीत राह. हा माया पोरीचं नाव नको घेत जाऊ, नाही तर सांगितलं नाही म्हणशील दोन्ही तंगडे तोडाल आणि गळ्यात बांधून देईन तुया. मामा काय राजे हो, पोरगी वापन कोणाला देता का मग? स्वप्नात आहे माझ्या पोरीचं स्वप्न नको पाहिजे, सांगितलंच नाही म्हणशील नाही तर. हो मामा जाऊ द्या ना, द्या ना, द्या सामान द्या बरं. काय काय सामान पाहिजे द्या. सामान सांगतो बांधा बरं पटपट. जा लागते आम्हाला काम आहे. काही आला रे वा संदीप गावात. पार्टी आहे वाटतं मित्राची. नाही काकाजी पार्टी खायली आहे. हे असंच काही करावं म्हटलं आता. अबे नाही येत ना जेवायले. हाय म्हटलं तर काय होणार आहे? फुकट खाऊस आले येतेच जेवायले. हा येईल फक्त म्हणा तुम्ही पार्टी आहे म्हणून. नाही म्हणते बघतातच टपकतेच लेखाचे. बरं बोल काय काय पाहिजे. तेल द्या काकाजी. तेल द्या, मीठ द्या, हळद लागन ना रे. हळद, काजू बदाम द्या करून 1-1 किलो सगळं. अबे 1-1 किलो खायला पाहिजे आपल्याला. 1-1 छटाक मागणं. भाजीच तर करणं आपल्याला. कोणतं आपल्याला घरी महिन्याचा किराणा नेणं आहे काय? अबे पाटलाचे ऐकून आहे ना घेणं. सांगून देतो एवढंही लागलं म्हणा भाजीले म्हणा. एवढं याचाही मसाला वाटून आणला म्हणा म्या म्हणा. बस घेऊन घे. 1 किलो तेल, 1 किलो काजू, 1 किलो बदाम, 1 किलो ते खसखस सगळं घेऊन घे. जे पाहिजे मसाल्याले खोबरं गिबरं सगळं घेऊन घे. आपल्याला पाहिजेच ले का? नंतर कधी खाऊ आपण. किती? 1-1 किलो. बरं 1-1 किलो. नाही 1-1 किलो खायला पाहिजे. असं करा अर्धा पाव करा. सगळं अर्धा पाव. तेल करा अर्धा किलो. आणि अर्धा पाव काजू, अर्धा पाव बदाम, अर्धा पाव ते खसखस काय म्हणते खोबरं 1 पाव. हे सगळं बांधून द्या काकाजी. मीठ द्यायचा 1 पाकिट. हळद द्यायचा 10 रुपयाचं पाकिट. हे आता 1-1 किलो म्हणून राहिला. समजतेस काय देईले? 1-1 किलो आणि 1-1 छटाकने 1-1 पावातलं अंतर तरी समजते काय देईले? हो काकाजी सगळं समजते म्हटलं आम्हाला. काही नाही समजत. झुंबरलाल भाऊ, आपल्याजवळ ते डोक्याला लावायची मेहंदी आहे काय? लाल आणि काळ्या कलरची. असं तर दे जा बरं 2 पाकिटं. अरे वा आहे ना वहिनी, काऊन नाही. आपल्याजवळ मेहंदी काय जे लागन ते आहे सगळंच आहे. जे पाहिजे ते घेऊन जा आपल्या दुकानातून. तू काय येणार आहे संदीप? परवाच्या दिवशी आलो शांता काकू. गोपाल दादा आहे काय घरी? हो सध्या घरीच आहे तो. जाईन आता दुकानवर. काऊन काय काम होतं का त्याच्यासोबत? नाही काम तसं होतं पण नाही होतं. फोनच करतो मग दादाला मी काम तसं असलं तर. बरं ठीक आहे. द्या बरं मला 2 पाकिटं द्या बरं मग ते. जाऊ द्या मला टाइम नाही आहे माझ्याजवळ. काय शांता वहिनी तुम्ही काय निवडणुकीला उभ्या आहे का बा सरपंचाच्या? नाही सरपंचाच्या निवडणुकीला कायले उभी राहतो बा मी. माझ्याकडून काय होते ते निवडणूक लढणं. यंदाच्या इलेक्शनले मी आहे म्हटलं उभा. तिकीट पाहतो भेटली तर. हो आता तुमचं मोठं काम बापा. आपल्यासारख्याच आहे का ते? आपल्याकडून नाही होते. आपल्याला तर जंगलातले हे ते कामच सरत नाही. कधी लढा बापा ही निवडणूक नाही. आपल्या बच्ची बात नाही ना ते. हो तेही बरोबर आहे. चला मग बाई बहीण भाऊ पहा बाकीचा आता उद्याच्या व्हिडिओ. कसे करते हे पोट्टी पार्टी, कोण बनवते भाजी, कशी बनवते काय बनवते माहीतच पडते आपल्याला नाही काय. आणि मी निवडणुकीला उभी राहू का नाही राहू सरपंचाच्या ते तुम्ही सांगा मला. म्हणजे मग मला थोडंसं भेटून जाते. तुम्ही हा म्हटलं तर राहीन मी, नाही म्हटलं तर मग नाही राहणार. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत शांताबाईच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब